क्लास 10 चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग प्रॅक्टिस सेट 4.1 प्रॅक्टिस सेट 4.1 सुरू करण्याच्या आधी जीएसटी म्हणजे काय ते समजून घेऊ. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटी म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हे जीएसटीचे दोन प्रकार असतात, सीजीएसटी आणि एसजीएसटी. जीएसटीचे किती प्रकार असतात? दोन प्रकार असतात, सीजीएसटी आणि एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय? सेंट्रल गव्हर्नमेंटचा जीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय? सेंट्रल गव्हर्नमेंटचा जीएसटी. आणि एसजीएसटी म्हणजे काय? स्टेट गव्हर्नमेंटचा जीएसटी. 100 रुपये जर जीएसटी जमा झाला म्हणजे काय? 100%. 100 रुपये जर जीएसटी जमा झाला तर 50 रुपये म्हणजे 50% कोणाचा असतो? सेंट्रल गव्हर्नमेंटचा. आणि 50% कोणाचा असतो? स्टेट गव्हर्नमेंटचा असतो. नंबर 1, पवन मेडिकल सप्लाय मेडिसिन. ऑन सेम मेडिसिन द रेट ऑफ जीएसटी इज 12%. जीएसटी रेट किती आहे? 12%. जीएसटी इज इक्वल टू 12%. जीएसटी रेट किती? 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ सीजीएसटी? सीजीएसटी अँड एसजीएसटी. बघा आता पवन मेडिकल नावाचं एक मेडिकल आहे, त्यांनी काही मेडिसिन सप्लाय केले म्हणजे औषधं त्यांनी दुसरीकडे पाठवले, तर त्यांनी जीएसटी किती भरला? 12%, 12%. तर त्याच्यामध्ये त्यांनी विचारलंय का सेंट्रल गव्हर्नमेंटचा जीएसटी किती आणि स्टेट गव्हर्नमेंटचा जीएसटी किती. आता सेंट्रल गव्हर्नमेंटचा जीएसटी आणि स्टेट जीएसटी याच्यामध्ये किती फरक असतो? सेंट्रल गव्हर्नमेंटचा 50% वाटा असतो. किती असतो? 50%. आणि यांचा किती असतो? स्टेट गव्हर्नमेंटचा 50% असतो. अशा पद्धतीने आपल्याला हे 1 मार्काचं गणित आहे. 1 मार्काचं गणित. मार्च 20 मार्क 1. आन्सर बघा. द रेट ऑफ जीएसटी इज 12%. किती आहे? रेट ऑफ जीएसटी किती आहे? 12%. मग त्याच्यानंतर द रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू द रेट ऑफ जीएसटी अपॉन 2 इज इक्वल टू 12% अपॉन 2 इज इक्वल टू 6%. बघा, द रेट ऑफ सीजीएसटी. रेट ऑफ सीजीएसटी म्हणजे काय? सेंट्रल गव्हर्नमेंटचा जीएसटी. तो किती असतो? द रेट ऑफ सीजीएसटी अपॉन 2 किती असतो? 12/2 म्हणजेच काय? 6%. सीजीएसटीचा रेट जर 6% आला तर एसजीएसटीचा किती येणार? जीएसटी मायनस सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी. म्हणजे 12% मायनस 6% इज इक्वल टू 6%. The rate of SGST is equal to 6%. SGST 6% आला आणि CGST 6% आला. This is your answer. Question number 2 बघा. On certain article, if the rate of CGST is 9%. CGST किती दिला आहे? 9%, 9%. Then what is the rate of SGST? काय काढायचंय? SGST is equal to what? आणि what is the rate of GST? GST is equal to what? CGST दिलेला आहे. CGST दिलेला आहे, SGST काढायचा आणि GST काढायचा. मग आन्सर काय येणार आपलं? The rate of SGST is the rate of CGST. म्हणजे काय? एसजीएसटी आणि सीजीएसटी चा रेट कसा असतो? सारखा असतो. एसजीएसटी चा दर बरोबर
सीजीएसटीचा दर, दोघांचा दर कसा असतो, सारखा असतो. म्हणून सीजीएसटी जर 9% असेल तर एसजीएसटी सुद्धा किती असेल, देअरफॉर एसजीएसटी इज इक्वल टू 9%. एसजीएसटी किती मिळाला, 9%. आणि जीएसटी बरोबर जीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी प्लस एसजीएसटी. दोघांची बेरीज किती असते, जीएसटी असते. म्हणून हा जर 9% असेल तर प्लस हा सुद्धा 9% असेल तर जीएसटी किती असेल, 18% असेल. देअरफॉर जीएसटी इज इक्वल टू 18%. क्लिअर आहे का? क्वेश्चन नंबर 3 बघा. मेसर्स रियल पेंट सोल्ड 2 टीन ऑफ लस्टर पेंट. किती टीन दिले त्यांनी, 3 मार्काचं गणित आहे बरं काय, 3 मार्क्स, 3 मार्काचं गणित आहे. Messrs Real Paint sold 2 tin of luster paint and taxable value of each tin is rupees 2,800. म्हणजे किती रुपयावर टॅक्स घ्यायचा आहे, 2,800 रुपयावर. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. क्लियर आहे? किती डबे विकले, 2 डबे. एक डबा केवढ्याचा, 2,800. शाबाश, 2,800 चा एक डबा. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टीन इज इक्वल टू रुपीज 2,800. ही झाली तुमची टॅक्सेबल व्हॅल्यू. हा, क्वांटिटी किती होती, 28%. क्वांटिटी 2 डबे विकले ना, 2 डबे विकले म्हणजे ती क्वांटिटी झाली आणि रेट 28% होता. बरोबर आहे. मग क्वांटिटी जर 2 असेल तर मग काय करावं लागेल, देअरफॉर टॅक्सेबल अमाऊंट इज इक्वल टू 2,800 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू किती आली टॅक्सेबल अमाऊंट, रुपीज 5,600. क्लिअर आहे? आता रेट ऑफ जीएसटी बघा. रेट ऑफ जीएसटी किती आहे, रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 28%. हा, मग एसजीएसटी किती येणार, 1/2 मल्टिप्लाय 28% इज इक्वल टू 14%. आणि एसजीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी इज इक्वल टू 14%. म्हणजे दोघांचा रेट किती आला, सीजीएसटी आणि एसजीएसटी 14% आला. बरोबर आहे का? पर्सेंटचं साइन करा. दोघांचा रेट किती आला, 14%. आता पुढे काय विचारलंय आपल्याला, फाइंड द अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी. दोघांची अमाऊंट काढायची, सीजीएसटीची आणि एसजीएसटीची. हा, मग सीजीएसटी इज इक्वल टू 14% म्हणजे 100पैकी 14. हा, पर्सेंट म्हणजे काय, चा भाग, 100पैकी 14. म्हणून 100 काय करायचे, डिनॉमिनेटर छेदीले घ्यायचे, गुणिले किती करायचे, मल्टिप्लाय 5600 5,600 रुपीज. काय घ्यायचे 5,600 रुपीज, कारण 2 टीन विकलेले, क्वांटिटी किती आहे 2 आणि रेट किती आहे 2,800. बरोबर आहे ना? मग टोटल अमाऊंटवर टॅक्स घ्यावा लागेल. टोटल अमाऊंटवर टॅक्स घ्यायचा. हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, हे 2 0 गेले. 14 ने 56 ला मल्टिप्लाय करायचं. आन्सर किती येणार, 784 रुपीज 784. हे काय झालं, सीजीएसटी. बरोबर आहे? मग सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी इज इक्वल टू रुपीज 784. हे झालं तुमचं आन्सर. क्वेश्चन नंबर 4. घड्याळाचा पट्टा घेतला, घड्याळाचा पट्टा, रिस्ट वॉच बेल्ट केवढ्याला घेतला घड्याळाचा पट्टा,
586 बरोबर. त्याच्यावर जीएसटी किती दिला 18% बरोबर 18%. आता त्यांनी विचारलंय कस्टमरने किती पैसे दिले दुकानदाराला. आता कस्टमरने किती पैसे दिले दुकानदाराला तर आन्सर बघा द रेट ऑफ जीएसटी. रेट ऑफ जीएसटी म्हणजे काय जीएसटीचा दर. जीएसटीचा दर किती आहे 18% बरोबर. टॅक्सेबल व्हॅल्यू टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय करपात्र रक्कम. करपात्र रक्कम म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय त्या वस्तूची किंमत ती किती आहे 586 586 रुपये. आता 100 पैकी 18 रुपये जास्त द्यायचे. किती द्यायचे म्हणजे 100ला 18 रुपये जास्त द्यायचे तर 586 रुपयाला किती देणार तर काय करायचं 18/100 18/100 मल्टिप्लाय 586. 586 ला 18 दिले 100 ने गुणायचं बरोबर ना. मग यांचा गुणाकार भागाकार काय येणार गुणाकार भागाकार ₹105.48. हा काय झाला टॅक्स. हा काय झाला जीएसटी. हा झाला जीएसटी. आता हा जीएसटी कशावर देणार टॅक्सेबल व्हॅल्यूवर म्हणजे करपात्र रक्कम म्हणजे जी का वस्तूची मूळ किंमत आहे त्या किमतीमध्ये हा टॅक्स अधिक करायचा ऍड करायचा आणि ती रक्कम दुकानदाराला द्यायची. समजलं का. मग देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी करपात्र रक्कम अधिक जीएसटी बरोबर. करपात्र रक्कम टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे ₹586 प्लस रुपीज टॅक्स किती आहे 105.48. 105.48 ठीक आहे ना. मग देअरफॉर टोटल प्राइस of belt total price of belt ₹691.48. चला क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 द टोटल व्हॅल्यू म्हणजे काय विथ जीएसटी. जीएसटी ऍड आहे त्याच्यामध्ये ऑफ अ रिमोट कंट्रोल टॉय कार. रिमोट कंट्रोलची खेळण्यातली गाडी आहे तिची जीएसटी ऍड करून रक्कम टोटल अमाऊंट किती आहे 1770. द रेट ऑफ जीएसटी इज 18%. जीएसटीचा रेट किती 18%. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू तर तिची मूळ किंमत शोधायची म्हणजे टॅक्स वजा जाऊन किती रक्कम मूळ किंमत काय ती शोधायची. जीएसटी आणि एसजीएसटी पण शोधायचा आहे. मग आता टॅक्सेबल व्हॅल्यू माहितीये का आपल्याला करपात्र रक्कम नाही माहिती. मग ती काय करणार आपण एक्स मानणार. आणि राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा संसद करपात्र रक्कम टॅक्सेबल व्हॅल्यू काय करू एक्स मानू. एक्स मानल्याच्या नंतर 18% जीएसटी. जीएसटी किती आहे 18%. जीएसटीचा फॉर्म्युला काय व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ जीएसटी. जीएसटीचा फॉर्म्युला काय आहे संसद आणि राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा 18/100 बरोबर का गुणिले करपात्र रक्कम म्हणजे काय मल्टिप्लाय एक्स. टॅक्सेबल व्हॅल्यू काय करायची त्याला मल्टिप्लाय करायची. आता या दोघांना काय करायचं 2 ने भागायचं. हा 2×9=18 2×5=10 50 बरोबर किती झाले 9x/50 म्हणजे काय या एक्स ने काय केलं 9ला गुणलं बरोबर 9x/50 म्हणजे जीएसटी किती आला
जीएसटी आला 9x/50. क्लिअर आहे ना? किती असते? जीएसटी किती आला? 9x/50. आता आपल्याला काय काढायचंय? समजा 10 आहे टोटल व्हॅल्यू. तर ती 10च असते. जर असतेची संख्या कुठल्या सभासदाची सदस्यांची संख्या निश्चित असते. कमी जास्त निवडले जात नाही. एकूण किंमत काढायची. एकूण किंमत कशी काढणार? 9x/50 प्लस x इज इक्वल टू 1770. इकडे लक्ष द्या. 9x/50 काय आला? जीएसटी आला. आपण किंमत काय मानली? करपात्र रक्कम टॅक्सेबल व्हॅल्यू x मानली. म्हणजे काय करायचं? टोटल व्हॅल्यू काढण्यासाठी टॅक्स प्लस टॅक्सेबल व्हॅल्यू, जीएसटी अधिक करपात्र रक्कम ऍड केल्याच्या नंतर आपल्याला कुठली अमाऊंट दिलेली आहे? 1770. 1770 रुपये दिलेले. बरोबर आहे का इथपर्यंत? हा. मग आता काय करणार? यांचा हे 50 आपल्याला घालवायचे इथून. हे 50 जर आपल्याला काढायचे असतील तर दोन्ही बाजूला काय करावं लागेल? 50 ने गुणावं लागेल. मल्टिप्लाय 50 प्लस x मल्टिप्लाय 50 इज इक्वल टू 1770 मल्टिप्लाय 50. बरोबर आहे का? हा. हे 50 काय करताय? इथं डिवाइड करताय. हे काय करताय? मल्टिप्लाय करताय. डिवाइड मल्टिप्लाय होणार कॅन्सल. आणि हे किती होणार? 50x. म्हणजेच आपलं इक्वेशन कसं होणार? 9x प्लस 50x is equal to 1770 multiply 50. 59x is equal to 1770 multiply 50. बरोबर का? आता हे 59x झाले. आता हा x जर आपण मोकळा केला तर आपल्याला काय मिळणार आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू मिळणार आहे, करपात्र रक्कम मिळणार आहे. मग x जर आपल्याला मोकळा करायचा असेल तर हे 59 इकडे काय करताय? मल्टिप्लाय करताय. तिकडे जाताना काय करतील? डिवाइड करतील. Therefore x is equal to 1770 multiply 50 upon 59. मग 59 1 जा 59 आणि 59 3 जा 177 करून बघा. 59 ला जर 3 ने गुणलं तर 177 येतात आणि हा शून्य तसाच तसा. Therefore x is equal to 30 multiply 50. 5 त्रिक 15. Therefore x is equal to किती आले? 5 त्रिक 15 म्हणजे 5 3 50. 2 0 तसेच्या तसे. x is equal to किती आले? 15. पुढे काय करायचं आपल्याला? जीएसटी काढायचा. जीएसटी किती दिला आहे? 18%. मग करपात्र रक्कम टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 1500 मल्टिप्लाय 18/100 इज इक्वल टू. इथपर्यंत समजलं का तुम्हाला? काय समजलं? हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. हा. 15 मल्टिप्लाय 18 इज इक्वल टू 270. किती आलं? 270. मग टॅक्सेबल अमाऊंट टॅक्स किती आला? ₹270. हा काय आला? टोटल जीएसटी. जीएसटी इज इक्वल टू ₹270. हा आला जीएसटी. हा काय आला? जीएसटी. मग सीजीएसटी काढायचा. सीजीएसटी इज इक्वल टू जीएसटी अपॉन 2. बरोबर ना? म्हणून काय करायचं? 270/2. 270 ला काय करायचं? 2 ने डिवाइड करायचं. 270 ला 2 ने डिवाइड केल्याच्या नंतर आन्सर किती येणार? Therefore CGST is equal to ₹135. क्लियर आहे का? आणि मग CGST is equal to SGST is equal to ₹135. आणि मग सुट्टीवर जा
घ्या क्वेश्चन नंबर किती आहे? क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. आता जीएसटीचा रेट किती दिले? जीएसटीचा रेटच दिलेला नाही त्यांनी. हा प्रश्न काय आहे? टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाय अन एसी ऑफ 1.5 टन. आता किती टनाचा एसी त्याच्याशी काही महत्व नाही, पण त्यांनी मुद्दाम दिलेलं आहे. द कॉस्ट ऑफ एसी सप्लाय. हा एसीची एकूण किंमत दिलेली 51,200. बरोबर ना? देन फाइंड द फॉलोइंग अमाउंट शोन. हा रेट ऑफ एसजीएसटी. एसजीएसटीचा रेट विचारलाय, जीएसटीचा रेट विचारलाय, टॅक्सेबल व्हॅल्यू विचारली, टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी हा आणि अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी काही नाही विचारलेलं. जे आतापर्यंत आपण सोडवलं तेच विचारलेलं आहे. खूप मोठं गणित आहे म्हणून घाबरण्यासारखं काही नाही. बरोबर आहे का नाही? हा आता बघा त्यांनी कसा रेट दिलेला आहे आपल्याला. सीजीएसटी कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो. सीजीएसटी इज इक्वल टू किती दिला आहे? 14%. बरोबर का? एक लक्षात ठेवा. Therefore, CGST is equal to SGST is equal to 14%. म्हणजे Therefore, GST is equal to CGST plus SGST is equal to किती आलं मग? 21%. जीएसटी किती आला? 28%. सीजीएसटी किती आला? 14%. झाले का 2 मार्क तुमचे इथं? हा 2 मार्क झाले. त्याच्यानंतर आता टॅक्सेबल व्हॅल्यू BX. टॅक्सेबल व्हॅल्यू काय मानली आपण? X मानली. हा टॅक्सेबल व्हॅल्यू जर X मानली तर आपला जीएसटी किती येईल? जीएसटी इज इक्वल टू 28/100 मल्टिप्लाय X. 7 × 28 आणि 4 × 8 खाली किती उरले? 4 × 5 20. बरोबर किती झाले? 7x/25. 4 ने भागलं, 2 ने भागण्यापेक्षा 4 ने भागलं. हा आणि एक्स ने काय केलं? 7 ला गुणलं. 7x/25. क्लिअर आहे का? मग आता द कॉस्ट ऑफ एसी. कार्य करत नाही तेव्हा संसद अविश्वासाचा AC ठराव मांडतं. काय करतो? अविश्वासाचा ठराव मांडतं आणि विथ जीएसटी. द कॉस्ट ऑफ एसी विथ जीएसटी. मग ती किती येणार? रुपीज x plus 7/x/25 is equal to किती दिलेली? 51,200. हा 51 काय करणार? मल्टिप्लाय बोथ द साइड बाय 25. दोन्ही बाजूला काय करणार? दोन्ही बाजूला 25 ने गुणू. दोन्ही बाजूला काय करणार आपण? 25 ने गुणणार. आता ह्या एक्स ला जर 25 ने गुणलं तर किती येणार आन्सर? 25x. बरोबर 25. ह्या एक्स ला 25 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येणार? 25x. 7x/25. याला जर 25 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येणार? 7x. कारण 25 आणि 25 कॅन्सल होणार. इज इक्वल टू 51,200 मल्टिप्लाय 25. बरोबर का? आता हे 25 प्लस 7. Therefore 32x is equal to 51,200 मल्टिप्लाय 25. आता हे 32 तिकडे जाणार, डिवाइड करणार. Therefore x is equal to 51,200 मल्टिप्लाय 25/32. हा 32 ने डिवाइड केल्याच्या नंतर आन्सर किती येणार? 1600. किती येणार? 1600. मग संसदीय शासन पद्धती x is equal to 1600 multiply 25. Therefore x is equal to किती येणार? 40,000. 25 संख्येचा 0 आले 15 आणि 25 × 25. 25 आणि 15 किती झाले? 40. किती झाले? 40. आन्सर किती आला आपलं? 40,000. म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट इज इक्वल टू रुपीज 40,000. करपात्र रक्कम
संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली? करपात्र रक्कम किती आली? संपत आलं. 40,000 रुपये, 40,000. बरोबर आहे का? आपण का स्वीकारली बघा बरं. आता आपल्याला काय करायचं? पद्धतीचा स्वीकार करण्यामागे काही कारण आहे. टोटल कॉस्ट ऑफ जीएसटी काढायची. आता टोटल कॉस्ट ऑफ जीएसटी म्हणजे काय करायचं? एकूण जीएसटीची रक्कम, एकूण जीएसटीची रक्कम काढायची. तर त्यांनी जी टोटल अमाऊंट दिलेली होती त्या टोटल अमाऊंट मधून काय करायचं? मायनस टॅक्सेबल अमाऊंट इज इक्वल टू जीएसटी. म्हणजे काय करायचं? एकूण रक्कम वजा करपात्र रक्कम बरोबर जीएसटी रक्कम. जीएसटीचे किती पैसे भरले आपण ते काढायचे असेल तर एकूण रकमेतून करपात्र रक्कम काय करावं लागेल? वजा करावं लागेल. टोटल अमाऊंट मायनस टॅक्सेबल अमाऊंट इज इक्वल टू जीएसटी अमाऊंट. टोटल अमाऊंट किती आहे? 51,200 मायनस 40,000 इज इक्वल टू किती आलं मग? 11,200. किती आलं? 11,200. 11,200 काय आली? टोटल जीएसटी आली. टोटल जीएसटी मग जीएसटी अपॉन 2 इज इक्वल टू जीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी. बरोबर आहे ना? एसजीएसटी आणि सीजीएसटी कशा असतात? सारखेच असतात. म्हणून जीएसटी ला दोनाने भागलं तर काय येणार आहे? एसजीएसटी आणि सीजीएसटी येणार आहे. मग जीएसटी किती आहे? Therefore, एसजीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी इज इक्वल टू 11,200 अपॉन 2. किती आलं मग? 11,200 अपॉन 2. Therefore, SGST is equal to CGST is equal to 5,600. किती आलं? 5,600. म्हणजे एसजीएसटी आणि जीएसटी ची रक्कम किती आली? 5,600. मूळ किंमत किती आली? टॅक्सेबल अमाऊंट 40,000. हा जीएसटीचा रेट किती दिला आपल्याला? जीएसटीचा रेट आला 28% आणि एसजीएसटीचा 14%. क्लिअर आहे का? नंबर 7. Prasad purchased washing machine from Maharashtra Electrical Goods. The discount of ₹5% was given on the printed price. Printed price la how much discount was given? 5%. GST charges 28%. Find the purchase price of washing machine for Prasad. Also find amount CGST and HGST shown in the tax invoice. Shown in the tax invoice. Solution काय येणार? कविता वाचली, लिंक काढली. Discount 5%. 5% discount on rupees 14,000. 14,000 multiply 5 upon 100. 400 multiply 5 is equal to 200 rupees discount. How many discount? 2,000 rupees. 2,000 rupees काय आला? Discount आला. Therefore, taxable amount is equal to printed price minus discount. प्रिंटेड प्राइस मधून काय करायचं? डिस्काउंट वजा करायचा. 14,000 minus 2,000 is equal to 38,000 is the taxable amount. So rupees 38,000 is the taxable amount. Taxable amount. आता काय करायचंय? जीएसटी. जीएसटी is equal to 28%. 28% जीएसटी दिलेला आहे. 28 upon 100 multiply 38,000. 2 0 गेले, 2 0 गेले. जीएसटी is equal to 28 multiply 3,380 is equal to किती आले? 10,640.
वस्तूचे साठे. रुपीज एक वस्तूचे ना शेती 10,640 इज द आपल्याला एसजीएसटी काढायचं ना. होता. कृष्णा CGST is equal to GST upon 2. कृष्णाने पाडेपाठ केले नाही. मग CGST equal to SGST is equal to 10,640 upon 2. Therefore, CGST is equal to SGST is equal to how much? Rupees 5,320. बरोबर. म्हणून वाक्य पूर्ण करताना किंवा वाक्य लिहिताना Total cost of washing machine. Total cost of washing machine is equal to taxable amount plus GST. What is the taxable amount? Taxable amount rupees 13,000. 13,000 plus what is the GST tax? 10,640. Then what is the washing machine price? Total amount will be paid by the customer. How much? 48,640. This is your answer.